पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर अंतिम टप्प्यात पुढील वर्षी लोकल सेवा सुरू करण्याचं लक्ष्य। पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले। यंदा वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून पुढील वर्षी या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याचं नियोजन आहे। या कॉरिडॉरची एकूण लांबी 29.6 किलोमीटर असून डबल लाईन ट्रॅकपैकी सुमारे 70% काम पूर्ण झालंय। पनवेल ते कर्जत दरम्यान 2 रेल्वे फ्लायओव्हरचे बांधकाम पूर्ण झाले असून 3 बोगद्यांचे कामही पूर्ण झालंय। या बोगद्यांची एकूण लांबी 3.2 किलोमीटर असून त्यासाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2782 कोटी रुपये आहे। 29 किलोमीटरच्या मार्गावर 5 रोड ओव्हरब्रिज आणि 15 रोड अंडर ब्रिजचं बांधकाम पूर्ण झालंय। प्रारंभी या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे चौक आणि कर्जत अशी 5 स्थानकं सुरू होतील। स्थानकांचे बांधकाम ही ट्रॅकसह पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, तसेच उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार होईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.